नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पालकाचं सँडविच करणार आहोत। पालकाचं स्टफिंग करून सँडविच करणार आहोत। ज्यांना पालेभाज्या आवडत नाहीत अशांनासुद्धा हे सँडविच आवडेल। तर त्याच्यासाठी आधी आपण इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालतो, नंतर 1 पाऊण कप बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हा कांदा आपण थोडा 1 मिनिटभर परतून घेणार आहोत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 7-8 पाकळ्या लसणाच्या त्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि हे दोन्ही मिळून आपण कांदा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे पालक घेतलेला आहे, एक मोठी जुडी पालकाची घेऊन निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे आपण आपल्या कांद्यावर घालून ते थोडं परतून घेतोय। परतता त्याचा व्हॉल्यूम कमी होणार आहे। हे आपण अजिबात झाकण न ठेवता परतून घेणार आहोत। झाकण ठेवलं तर पाणी सुटेल त्याला। झाकण न ठेवता केल्यामुळे पालकाचा रंग छान राहतो। इथे जवळजवळ अर्ध झाला पालक की त्याच्यामध्ये 1 पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि 1 अर्धा चमचा लाल तिखट घातले। तुम्ही हवं तर गरम मसाला घालू शकता किंवा दुसरा कुठलाही तुमच्या आवडीचा मसाला घालू शकता। त्यानंतर इथे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे। इथे एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता हे आपण परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता यातला पाण्याचा अंश कमी झाला की क्वांटिटी पण त्याची कमी झालेली आहे। तसंच असं हे पाणी जमेल तेवढं निघायला पाहिजे। नंतर हे गार होऊ द्यायचे बंद करून। आता ब्रेड स्लाइस तुम्ही ब्रेड कुठलाही तुमच्या आवडीचा घेऊ शकता। त्याला एका बाजूला आधी लोणी लावून घेतलेलं आहे, नंतर दुसऱ्या स्लाइसला इथे मेयोनेज घेतलेलं आहे। मी इथे तंदुरी घेतलेलं आहे मेयोनेज। नंतर ह्या मेयोनेजच्या स्लाइसवर आपण ही जी भाजी केली आहे, स्टफिंग केलेलं आहे पालकाचं, ते पसरून घेते आहे। आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। नंतर ह्याच्यावर मी किसलेलं पनीर घालते आहे। तुम्ही पनीरच्या ऐवजी किंवा पनीरच्या बरोबर अर्ध पनीर अर्ध चीज असेही घालू शकता किंवा चीजचा स्लाइसही घालू शकता। नंतर दुसरा जो आपण लोणी लावलेला स्लाइस आहे तो ह्याच्यावर लोणीचा साईडवरती येईल अशा प्रकारे या पालकावर ठेवायचा आहे। त्यानंतर इथे बिडाचा तवा तापवून घेतलेला आहे मीडियम हीटवर आणि त्याच्यावर लोण्याची बाजू खाली येईल, तव्यावर येईल असे आपण हे सँडविच ठेवायचे। दुसऱ्या बाजूला सुद्धा लोणी लावून घ्यायचे वरच्या बाजूला। दोन्ही बाजूला थोडं गुलाबीसर झाल्यानंतर हे सँडविच काढून ते इथे अर्ध्या कट केलेलं आहे आणि बघू शकता किती छान दिसते रंगीत। टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं तर छान लागतं किंवा तसंचही सर्व करू शकता। हे सँडविच नक्की करून बघा। तर आता इथे धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।